काल रात्री बार्शी आणि परांडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे सीना नदी पात्रात जवळपास 50,000 क्युसेकचा प्रवाह सीना कोळेगाव धरणातून 77,000 क्युसेकचा प्रवाह खासापुरी धरणातून 40,000च्या आसपास क्युसेकचा प्रवाह चांदणी धरणातून आणि बार्शी तालुक्यामध्ये भोगावती आणि नागझरी नदी या दोन्ही नद्यांचा मिळून 50,000च्या आसपासचा प्रवाह बार्शी तालुक्यातून। अशा सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेकच्या पुढे 2.25 ते 2.5 लाख क्युसेक इतक्या दरम्यान पाण्याचा प्रवाह सुरू झालेला आहे आणि तो प्रवाह केव्हाही उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये पोहोचू शकतो। त्या अनुषंगाने नदीकाठच्या गावांना तहसीलदार निलेश पाटील, इरिगेशनचे अभियंता आणि सर्व महसूल विभागाचे तलाठी मंडळ अधिकारी यांनी गावोगाव प्रत्येक गावातील ज्या वस्त्यांना वेढा पडतो तिथल्या लोकांना सतर्क केलेलं आहे। अजूनही लोकांना सूचना आहे की जे लोक नदीच्या सखल भागामध्ये राहत आहेत त्यांनी वरच्या भागात यावं। अजून आपल्या भागात तितक्या मोठ्या प्रमाणात तो प्रवाह इथपर्यंत पोचलेला नाही, तो केव्हाही पोचू शकतो। तर त्या नागरिकांना सूचना आहे की त्यांनी उंचीवरच्या भागात येऊन थांबावं। शासकीय निवारे आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांना जाहीर केलेले, त्या निवाऱ्यात येऊन थांबावं। जे लोक अडकलेले आहेत त्यांच्यासाठी एका बोटीने ते लोक बाहेर काढण्याची प्रक्रिया चालू आहे। सध्या पाथरीमध्ये मल्लाव वस्तीवर चालू आहे, तिथले संपल्यानंतर इतर ठिकाणी जर कुठे अडकलेले असतील तर तिथेही सुटका मोहीम शोध आणि सुटका मोहीम कार्यवाही सुरू करण्यात येईल। धन्यवाद। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800।